रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे गावातील तरुणीचा तिच्याच प्रियकराने आंबा घाटात खून करून मृतदेह दरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। याबाबतची माहिती पोलिसांनी दिली। गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणीचा शोध घेत असता हा प्रकार उघडकीस आला। पोलिसांनी संशयित प्रियकराला ताब्यात घेतले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। संशयित प्रियकराचे नाव दुर्वास पाटील हा खंडाळा आहे। दोघांची ओळख काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर झाली होती। ओळख हळूहळू प्रेमसंबंधात बदलली, मात्र कुटुंबियांचा विरोध आणि परस्परातील वादामुळे या नात्यात तणाव निर्माण झाला होता। प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की वादानंतर दुर्वास पाटील याने तिला भेटण्यासाठी बोलावले। त्यानंतर ते दोघे आंबा घाटात गेले। याच निर्जन भागात दुर्वासने तिचा खून करून मृतदेह खोल दरीत फेकून दिल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याचे समजते। तीही 10 दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती। कुटुंबियांनी तत्काळ पोलिसात तक्रार दाखल केली। तपासादरम्यान तिचे सोशल मीडियावरील संबंध उघडकीस आले। त्यानंतर पोलिसांनी संशयित दुर्वासला ताब्यात घेतले। सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांच्या कठोर चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। शनिवारी पोलीस आणि कुटुंबियांनी आंबा घाटात शोध घेतला असता दरीतचा मृतदेह सापडला। चेहरा विद्रूप झाल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते, मात्र तिच्या हातावरील टॅटूमुळे ओळख निश्चित झाली। या घटनेमुळे मिरजोळे आणि खंडाळा परिसरात शोक व संतापाचे वातावरण पसरले आहे। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे। गुन्हा अन्वेषण पथक या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।